चला घरून काय काय आणलंय बघू. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर फायनली मी पुण्याला परत आले आणि आता माझ्या कामाला लागले. सकाळी अगोदर स्किन केअर करून रेडी झाले आणि त्यानंतर इकडे बहीण माझी वेणी घालत होती, कारण मला परफेक्ट घालता येत नाही. त्यासाठी मी बहिणीसोबत कॉन्ट्रॅक्ट केलाय, दररोज तिला 10 रुपये देणारे मी वेणी घालायचे. नंतर मग आम्ही दोघींनी घरून आणलेलं सर्व सामान असं व्यवस्थित काढून ठेवलं आणि एवढं जास्त सामान झालं होतं ना. दुपारी मग मस्तपैकी जेवण केलं. जेवणामध्ये वरण भात, छोलेची भाजी आणि चपाती होती. फुल पोट भरून जेवण झालं होतं आणि अचानकच कस काय माहिती एवढ्या जोरात पाऊस चालू झाला ना, मला तर भीतीच वाटत होती. वारं सुद्धा सुटलं होतं. नंतर मी एक मस्तपैकी झोप घेतली आणि झोपेतून उठल्यावर मला चहा प्यावा असा वाटत होता, म्हणून चहाची क्रेविंग कमी करण्यासाठी ब्ल्यू टी घेतली. त्यानंतर इकडे माझं एक पार्सल आलं होतं, ज्याच्यामध्ये हे मेडिसिन्स होते, माझ्या डॉक्टरांनी पाठवलेले. तुम्हाला तर माहितीये माझी संभाजीनगरला ट्रीटमेंट चालू आहे आणि तिकडं मला 2-3 महिन्यापासून जाणं पॉसिबल झालं नाही, त्यामुळे मी ऑनलाईन कन्सल्टेशनच घेतेय. बरेच जण मला विचारतात देखील तुझी ट्रीटमेंट कुठं चालू आहे, तर त्यांची आयडी सुद्धा मी मेन्शन करेल. आणि मग कॉलवरच डॉक्टरांनी मला स्किन केअर प्रोडक्ट्स, मेडिसिन वगैरे कसं घ्यायचंय काय नाही सर्व काही सांगितलं. त्यानंतर मग मला बाहेर जायचं होतं, तर मग मी रेडी वगैरे झाले आणि मस्तपैकी हा ड्रेस घातला होता. आणि हॉस्पिटल रिलेटेड आणखी माहिती पाहिजे असेल तर कॅप्शन चेक करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.